श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 444। माणिक दंडला विश्रांती वाय नायकाची भेट। माणिक दंडला सर्वज्ञ थोडा वेळ बसले। बाईसाने सर्वज्ञांचे पाय धुतले, मग सर्वज्ञांनी गुन्हा केला। पानाचा विडा घेतला तेव्हा वाय नायक कुटुंबासह रावस गावाला जात होते। कामाई साला गर्भाचा 8वा महिना होता, म्हणून ती सरळच्या रस्त्याने गेली। ते आपल्या शेतीवाडीचे काम काज पाहत येत होते तेव्हा सर्वज्ञांना तेथे बसलेले पाहिले आणि सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। मग म्हटले, हे काय जी? सर्वज्ञ एकटेच? सर्वज्ञांजवळ कोणीच भक्त नाही। सर्वज्ञांनी सांगितले, हे नव्हे, आताच नातोबा निघाले। मग वाय नायकाने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी, रावसगाव चांगले आहे, तेथे सिद्धनाथाचे चांगले देऊळ आहे, तर तेथे आपण चला। सर्वज्ञांनी सांगितले, रावसगाव आम्ही पूर्वी पाहिलेले आहे। वाय नायकाने विचारले, जीजी, सर्वज्ञ कोणीकडे जात आहेत? आम्ही असे निम गावाला तपोवनाकडे जाणार। वाय नायकाने विनंती केली, जीजी, आपण रावस गावाला चला, माझ्या कुटुंबाला सर्वज्ञांचे दर्शन होईल जी। मग सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मनातली गोष्ट जाणतात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप मयाळू, दयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाम स्मरण करा, भरपूर नाम स्मरण करा। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।